खरंच कष्टातून पोट भरतं आणि एखाद्या चांगल्या स्ट्रॅटेजीमुळे आपलं आयुष्य भरभरून बदलून जातं. कष्ट तर सगळेच करतात, मेहनत तर सगळेच करतात, पोट तर सगळेच भरतायत. पण तुम्ही जर बघितलात तर दुकानदार म्हणू नका, भाजीवाला म्हणू नका, एखादा बिझनेसमॅन असू नका, कोणीही बघा, कोणताही बिझनेस, आता दूध टाकणारा दूधवाला भैया असू दे किंवा पेपरवाला असू दे, सगळेजण व्यवसाय करतायत, सगळेजण बिझनेस करतायत, सगळेजण नोकरी करतायत, सगळेजण भरपूर कष्ट करतायत आणि आपले पोट भरतायत. आता फक्त कष्ट करून चालणार आहे का? की फक्त कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं एवढंच आपली लाईफ आहे का? तर नाही. आपल्याला अशा काही स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपलं आयुष्य भरभरून बदलून जाणार आहे. फक्त पोट भरण्यासाठी आपण एखादं काम नाही, तर आपली लाईफस्टाईल सुधारण्यासाठी सुद्धा आपण एखादं काम करतोय हे आपल्या स्वतःच्या मनाला पहिलं समजावून सांगण्याची गरज आहे. आता मला सांगा, तुम्हीच विचार करा, कष्ट तुमच्यासाठी काम करतायत की तुम्ही कष्टासाठी काम करताय? आजकालच्या बिझनेसच्या जगामध्ये फक्त कष्ट करून चालणार आहे का? तर नाही. त्यासाठी स्ट्रॅटेजीज सुद्धा वापरल्या गेल्या पाहिजेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्ट तुमचे दिवस बदलतं आणि स्ट्रॅटेजी तुमचे जीवन बदलतं. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला कष्ट करून फक्त पोट भरायचे, दिवस ढकलायचे आहेत पुढे, की तुमचं जीवन बदलायचं आहे. आता थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं, समजा एखाद्याचं कपड्याचं दुकान आहे, असे दोन दुकानदार आहेत, त्यांची बाजूबाजूला दुकानं आहेत. दोन कपड्याची दुकानं आहेत, बाजूबाजूला दुकान आहे, दोघे जण मेहनत करतात, सकाळी येऊन शटर ओपन करतात, सेम टाइमला बंद पण करतात. दोघेही बिझनेस करतात, दोघेही खूप मेहनत करतात, कस्टमर जे येत आहेत त्यांची खूप चांगलं स्वागत करतात, व्यवस्थित त्यांना जो काही कपडा हवा असेल किंवा दुसरा कुठचा माल हवा असेल तो व्यवस्थित दाखवतात. मग फक्त काय, आता दोघातला एक काय आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे काय, फक्त खूप मेहनत करतोय आणि जे काही गिराईक येत असेल त्याला जे आपलं जे काही सामान आहे ते विकण्याचं काम करतोय. दुसरा काय करतो, तो कस्टमर पण बघतोय दुकानमध्ये, तो ऑनलाईन जाहिराती पण करतोय, तो रील्स पण करतोय त्याच्यावर, आणि आपलं माल जसं की ऑफलाईन दुकानात येणाऱ्या कस्टमरला आपला माल विकतोय, तसं तो ऑनलाईन सुद्धा आपल्या कस्टमरला माल विकतोय. पहिला बिझनेसमॅन पण कष्ट करतोय, दुसऱ्या बिझनेसमॅन पण कष्ट करतोय. पहिल्याने फक्त एकसारखी गाडी चालवत राहिलाय, दुसरा मात्र इकडून तिकडून चारही बाजूने पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि दोघातल्या कमाईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मेहनत तर दोघेही करतात, फक्त एकाने मेहनतीसोबत स्ट्रॅटेजी लावली आहे. कष्ट पाया आहे आणि स्ट्रॅटेजी शिडी आहे यशापर्यंत घेऊन जाण्याची. कष्ट सगळेच करतायत, कष्ट करून तुमचं पोट भरते, पण यशापर्यंत घेऊन जाण्याची शिडी जी आहे ते जे काम स्ट्रॅटेजी करत असते. मग बिझनेस असू दे किंवा नोकरी असू दे, आपल्याला काय करायचंय, समजा तुम्ही बिझनेसचं मी तुम्हाला सांगितलंच आहे, तर उदाहरण समजा नोकरीचं द्यायचं गेलं तर दोन माणसं आहेत, नोकरी करतात. ठीक आहे, ते रोज सेम टाइमला ऑफिसला पोहोचतात, सेम टाइमला ऑफिसमधून निघतात. एक असा माणूस आहे, तो त्याला जे काम दिलंय तो कंटिन्यू काम करतोय, स्वतःचं काम रोज व्यवस्थित न चुका करतात, जे काय त्याचं टाइम असेल 6 to 9 असेल किंवा कोणतं पण टाइम असेल तर त्या टाइम पिरियडमध्ये त्याला दिलेलं काम तो पूर्ण करतोय आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करतोय. तो खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय आणि त्याची त्याला पेमेंट सुद्धा मिळते. आता दुसरा काय करतोय, तो सुद्धा काम करतोय, तो सुद्धा मेहनत करतोय, तो सध्या त्याच्या टाइम पिरियड मध्येच काम करतोय. फक्त तो काय करतोय, आपले जे काही वरिष्ठ असतील किंवा टीम लीडर असेल त्याच्याशी संपर्क साधतोय. तो आपला बिझनेस किंवा आपल्या बॉस पर्यंत, समजा आपण एखादी स्ट्रॅटेजी पोहोचवली तर त्याने आपल्या कंपनीचा कसा फायदा होऊ शकतो हो हे ते सजेशन देत असतो. किंवा तो आपल्या स्वतःमध्ये असं काहीतरी एक्स्ट्रा स्किल घालत असतो ज्याच्यामुळे त्या बिझनेसला किंवा त्याच्या बॉसला त्याचा फायदा होईल. म्हणजे समजा आता मी एक पर्टिक्युलर काम करते, तर मी अजून असं एखादं स्किल शिकणार ज्याच्यातून माझ्या बॉसला त्याचा फायदा होईल त्या स्किलमुळे. मग त्या तिथे काय होणार, बॉस काय करणार, जेव्हा पेमेंट वाढवायची वेळ येईल, फक्त तो बे काम करतोय, त्याला जर 5,000 वाढवत असेल आणि तुमच्याकडे जर त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा स्किल असेल तर ऑब्व्हियसली 5 ते 10,000 तुम्हाला तो पगार वाढवून देईल. मग इथे पण तुमची ग्रोथ होईल. म्हणून तुम्ही नोकरी करू दे किंवा बिझनेस करू दे, फक्त कष्ट करून उपयोग नाही, तर त्यासाठी स्ट्रॅटेजीज लावणं सुद्धा गरजेचं आहे. समजा जर तुम्ही जसे आहे तसेच राहू दे असे समजून चालत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही ही सगळ्यात मोठी चूक करत आहात. कारण कष्ट तर सगळेच करतात, मेहनत तर सगळेच करतात, त्याचा त्यांना मोबदला सुद्धा मिळतोय. पण ज्याच्याकडे
ज्याच्याकडे स्ट्रॅटेजीज आहेत ना, तोच माणूस यश प्राप्त करू शकतो. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर बेपाडा म्हणून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला अदर स्किल्स पण शिकावे लागतील. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग करावं लागेल. फक्त ग्राहकांना घेऊन बसायला उपयोग नाही. तर आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे, तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला बिझनेस आपला वाढवावा लागेल. समजा तुम्ही फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकत असाल सामान तुमचं, तर तुम्ही ऑफलाईनला सुद्धा आलं पाहिजे. ऑफलाईनला येऊन डिस्ट्रीब्युटर शोधले पाहिजे आणि जी छोटी छोटी दुकानं आहेत तिथपर्यंत तुमचा प्रोडक्ट गेला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. कायम लक्षात ठेवा, यश त्यालाच मिळतं जो स्वतःमध्ये बदल घडवतो. मग आता तुम्ही कधी बदल घडवणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.